नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघत आहोत इयत्ता 10वी आणि विषय घेत आहे मराठी कुमार भारती। तर यामधला 5वा पाठ आहे वसंत हृदय चैत्र। या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। तर या आधीचे सुद्धा जे पाठ आहे, जे कविता आहेत, याचे स्वाध्याय ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे। त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला या आधीचे सर्व स्वाध्याय बघायला मिळतील। तर चला आपण आता स्वाध्यायाला सुरुवात करतो आहोत। त्याच्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा। सुरुवात करत आहे प्रश्न पहिला। पाठाच्या म्हणजेच आपल्या पाठाचं नाव आहे वसंत हृदय चैत्र। आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा। ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला त्या झाडाची वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला त्या झाडाचे किंवा वेलीचे नाव लिहायचं आहे। तर यामध्ये वैशिष्ट्य दिलेलं आहे निळसर फुलांचे तुरे असं असणारे झाड आहे, ते आहे करंजाचे झाड। गुलाबी रंगाची कोवळी पालवी, पिंपळ झाड। गुलाबी गेंद त्याला म्हणतात मधुमालतीचे झाड। कडवट उग्रवास करंजाचे झाड। दुरंगी फुले घाणेरी। 3 पाकळ्यांचे फूल माडाचे झाड आणि पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे ते असतं फणस फणसाचे झाड। ठीक आहे, तर प्रश्न पहिला आपण पूर्ण केला आहे। बघूयात प्रश्न पुढील दुसरा। खालील संकल्पनेचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। त्यांनी विचारलेला आहे चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे। तर या वाक्यातून आपल्याला काय समजतं याचं उत्तर आपण इथं देत आहोत। वसंत ऋतूतील सर्व सृजन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर बोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे यामुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण उत्कट दर्शन चैत्रातच होते। म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे असे इथं म्हटलं आहे। पुढचा दुसरा। काळी कबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात। तर यावरून आपल्याला काय समजते? उत्तर अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय। निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते। पुढे सरकावेसे असे वाटतच नाही, इथे आपण जणू विराम घेतो। म्हणून असं म्हटलं आहे काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर अशी विरामचिन्हे वाटतात। विद्यार्थ्यांनो, आता बघणार आहोत प्रश्न तिसरा योग्य जोड्या जुळवा, जो की तुमच्या फार आवडीचा प्रश्न असतो। अ गट आणि ब गट। तर यामध्ये आपण उत्तर इथं खाली देत आहोत। हे आहे उत्तर। याच्यामध्ये बघा लांबलचक देठ आणि याचं असतं कैऱ्याचे गोळे। अर्धवर्तुळ पांढरी टोपी यासाठी येणार करंजाची कळी आणि भुरभुरणारे जावळ म्हणजेच माडाच्या लोंब्या। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न चौथा। खालील तक्ता पूर्ण करा। तर त्यांनी दिलेला आहे शब्द आणि त्या शब्दावरून त्याचा जो अर्थ येईल हा इथे आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर थोडक्यात त्यांनी पहिला उदाहरण दिलं आहे निष्पर्ण। निष्पर्ण याचा अर्थ येतो
पाणी निघून गेलेला किंवा पाणी पडलेला नसलेला. निर्गंध, निर्गंध याचा अर्थ येणार गंध निघून गेलेला. निर्वात म्हणजेच हवा नसलेला. निर्गवी, निर्गवीचा अर्थ होतो गर्व नसलेला. निस्वार्थी, निस्वार्थी याचा अर्थ आपण घेतो स्वार्थ नसलेला. ओके, तर अशा पद्धतीने हा तक्ता आपण इथे पूर्ण केला. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न पुढचा बघत आहोत. 5वा, खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये जर वाक्य पुन्हा लिहा असं लिहिलं असेल तर ते कंपल्सरी वाक्य पुन्हा लिहायचं आहे, कारण त्यासाठी वेगळा असा एक मार्क दिलेला असतो. त्यामुळे ते जे वाक्य आहे ते वाक्याचा व्यवस्थित वाक्यप्रचाराचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर इथं त्यांनी आपल्याला कंसामध्ये दिलेलं आहे रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे आणि व्यथित होणे. ठीक आहे, तर बघूयात. लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच. आता दुःखी होणे याला समानार्थी असा वाक्यप्रचार येतो व्यथित होणे. तर हे व्यथित होणे हे आपण या वाक्यामध्ये घालून हे वाक्य पुन्हा लिहित आहोत. लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात. आता या ठिकाणी आपल्याला शब्द दिसतो अवतीभोवती आणि यालाच आपल्याला समानार्थी शब्द किंवा समानार्थी वाक्यप्रचार इथं दिसतो रुंजी घालणे. तर रुंजी घालणे हा वाक्यप्रचार आपण इथे वापरून वाक्य पुन्हा लिहित आहोत. गुंजारव करत भ्रमर फुलांच्या रुंजी घालत असतात. पुढील ई, मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच. तर चुकीचे बोलणे यासाठी आपल्याला इथे समानार्थी वाक्यप्रचार दिसते कुचेष्टा करणे. आपण वाक्य पुन्हा लिहितो आहोत. मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच. ई, सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. इथे आहे संख्या वाढल्याने. तर यालाच आपल्याला त्यांनी दिलेल्या पर्यायामध्ये पेव फुटल्याने किंवा संख्येला पेव फुटल्याने हा समानार्थी वाक्यप्रचार दिसतो. तर चला आपण वाक्य पुन्हा लिहू. सध्या घरामध्ये उंदरांच्या संख्येला पेव फुटल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा 5वा प्रश्न पूर्ण होत आहे. तर हा प्रश्न इथे महत्वाचा आहे. यामध्ये मी इथे इम्पॉर्टंट मार्क करते. वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारला जातो. सो यामध्ये जे वाक्य आपण लिहिली आहेत त्या वाक्यासाठी किंवा त्या वाक्यप्रचारासाठी जो समानार्थी वाक्यप्रचार होता हा कोणता आहे हे अगदी व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बघत आहोत आपण प्रश्न 6वा, खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये प्रत्यय आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द कोणता हे आपल्याला इथं लिहायचं आहे. तर त्यांनी शब्द दिलेला आहे पहिला अतुलनीय. तर अतुलनीय या शब्दाला प्रत्यय कोणता लागलेला आहे तर तो आहे निय असा हा शब्द. मग इथं आपण प्रत्ययाच्या जागी निय लिहिलं आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द. आता या ठिकाणी हा शब्द कसा आहे अतुलनीय. तर यामध्ये प्रत्यय लागलेला आहे निय
तर याप्रमाणेच निय हा प्रत्यय लागलेला दुसरा शब्द आपल्याला लिहायचा आहे, तर तो असेल प्रशंसनीय. ठीक आहे, या ठिकाणी मी प्रशंसनीय हा शब्द घेतलेला आहे. तुम्हाला दुसरा कोणता वेगळा आठवत असेल तर तोही तुम्ही बिनधास्त लिहू शकता. प्रादेशिक, आता प्रादेशिक, शिक, ईक यामध्ये येतं, तर प्रत्यय आपला इथं कोणता दिसतो? ईक हा प्रत्यय लागलेला दिसतो. असाच आता ईक हा प्रत्यय लागलेला एखादा दुसरा शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर जसं प्रादेशिक मध्ये ईक हा प्रत्यय लागतो, तसंच वेगळा जर शब्द आपण बघितला तर सामाजिक, तर जीक यामध्ये सुद्धा ईक येतं बघा, ईक हा प्रत्यय लागतो. चला, पुढचा तिसरा शब्द त्यांनी दिलेला आहे गुळगुळीत. तर गुळगुळीत हा शब्द वाचत असताना यामध्ये आपल्याला कोणता प्रत्यय जाणवतो? गुळगुळीत, ईत म्हणजे ईत. ठीक आहे, तर यामध्ये ईत हा प्रत्यय आला. याचप्रमाणे आपल्याला दुसरा शब्द शोधायचा आहे ईत प्रत्यय लावून. आता गुळगुळीत तसंच मुळमुळीत. चला, तर या ठिकाणी आपण लिहिलं मुळमुळीत. आता चौथा प्रश्न अनुकुचीदार. आता या ठिकाणी अनुकुचीदारला डायरेक्ट आपण लिहू शकतो की दार हा प्रत्यय लागलेला आहे. त्याचप्रमाणे याचा वेगळा हाच प्रत्यय लागलेला वेगळा शब्द असणार आहे टोकदार किंवा धारेदार. असे तुम्हाला सुद्धा इतर माहिती असलेले त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द लिहू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी हा प्रश्न पूर्ण होतो. पुढचा प्रश्न आपण बघत आहोत 7वा. खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा. तर आपल्याला नामाचे प्रकार ओळखायचे आहेत की तो विशेष नाम आहे की सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. पहिलं वाक्य त्यांनी जे दिलं आहे ते आहे अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. आता या ठिकाणी त्यांनी अश्विनी आणि पुस्तक या दोन शब्दांना अधोरेखित केलं आहे. तर अश्विनी हे एक त्या पर्टिक्युलर मुलगीचं किंवा त्या स्त्रीचं नाव त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे ते कसं नाव झालं? विशेष नाम झालं. मग हे अश्विनीला आपलं कोणतं नाम म्हणणार आपण? विशेष नाम म्हटलं. आणि पुस्तक हे दिलं आहे, तर या पुस्तकाला आपण कोणतं नाम देणार? सामान्य नाम. कारण कोणतं पुस्तक हे दिलेलं नाही, फक्त त्यांनी पुस्तक असं दिलेलं आहे, त्यामुळे आपण हा नामाचा प्रकार कोणता म्हणणार? सामान्य नाम हा आहे. आता त्याचप्रमाणे पुढचं अजय. अजय हे एखाद्या मुलाचं नाव त्यांनी इथं दिलेलं आहे. अजय आजच मुंबईहून परत आला. आता इथे बघा, अजय हे त्या एका मुलाचं नाव त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे हे नाव कसं आहे? विशेष नाव आहे, त्याला आपण विशेष नाम म्हणतो. आजच मुंबईहून, आता यांनी इथं मुंबईला अधोरेखित केलं आहे, तर मुंबई हे सुद्धा एका गावाचं पर्टिक्युलर नाव आहे, ते शहराचं नाव आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. जर इथं असेल अजय आजच गावाहून परत आला आणि गावाला जर त्यांनी अंडरलाईन केली असेल तर त्या गाव या शब्दाला आपण काय म्हटलं असतं? सामान्य नाम म्हटलं असतं. कोणत्या गावाहून आला हे आपल्याला त्यांनी दिलेलं नाही, पण इथं त्यांनी दिलेलं आहे की मुंबईहून दिलं आहे, त्यामुळे आपण ते विशेष नाम असं लिहितो. आता पुढचा वाक्य आहे गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते. तर यामध्ये त्यांनी गुलाब आणि सौंदर्य या दोन शब्दांना अधोरेखित केलं आहे. ठीक आहे, तर गुलाब म्हणजेच काय येणार? विशेष नाम, कारण फुलांच्या मध्ये तो एक प्रकार आहे गुलाब. ठीक आहे, तर त्यामुळे आपण त्याला म्हणतो विशेष नाम दिलेलं आहे. आणि सौंदर्य म्हणजे ते काहीतरी वेगळं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्यामुळे ते नाम कोणतं येणार? भाववाचक नाम येणार. आता पुढचा आहे ई. रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे. तर या ठिकाणी दोन शब्दांना अधोरेखित केलं आहे. पहिलं तर रश्मी आहे आणि गोडवा. तर आता याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. रश्मी म्हणजे त्या एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या त्या स्त्रीचं नाव दिलं आहे, तर पर्टिक्युलर तिचं एकटीचं नाव इथं रश्मी आहे म्हटल्यानंतर आपण ते काय कन्सिडर करतो? विशेष नाम असं कन्सिडर करतो. पुढे गोडवा आहे किंवा तिच्याबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे, म्हणजेच आपण ते काय म्हणतो? भाववाचक नाम आहे असं कन्सिडर करतो. तर रश्मी या शब्दाचं जे नाम येणार ते येणार विशेष नाम, आणि गोडवा या शब्दाला जे अधोरेखित केलं आहे ते येणार भाववाचक नाम. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर इथं हे टोटल 4 प्रश्न आपल्याला विचारले होते. यामध्ये आपल्याला नामांचा प्रकार लिहायचे होते.
तर हा प्रश्न सुद्धा इथं मी इम्पॉर्टंट मार्क करते, कारण परीक्षेमध्ये व्याकरणच्या भागामध्ये या प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात. चला आता पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चला 8वा प्रश्न आपण घेत आहोत. खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा. ओके, तर त्यांनी आपल्याला काय ओळी दिल्या आहेत बघूयात, त्यामध्ये काय शब्द दिले आहेत बघूयात आणि त्याचा पर्यायी शब्द काय असतो किंवा त्याचा समानार्थी शब्द म्हणून आपण तो काय असतो हे आपण बघूया. तर त्यांनी एक छोटासा पॅरेग्राफ दिला आहे, तो आपण पहिल्यांदा वाचूया. जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणे हे महत्वाचे असते. तर यामध्ये त्यांनी काही शब्द दिले आहेत. कर्ण, सोबती, मार्ग आणि हर्ष. तर याच्याशी रिलेटेड जे समानार्थी शब्द आहेत किंवा त्यांनी इथं प्रश्नामध्ये म्हणलं आहे पर्यायी शब्द, तर हे पर्यायी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. कर्ण, तर याला पर्यायी शब्द आहे कान. सोबती, सोबतीला पर्यायी शब्द असतो मित्र. मार्ग, मार्गला पर्यायी शब्द असतो वाट. आणि हर्ष म्हणजेच याला समानार्थी शब्द येतो आनंद. तर बघा खूप सोपा प्रश्न होता, इथे आपण हा कंप्लीट केलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे 9वा. स्वमत. या ठिकाणी आपलं स्वतःचं जे मत आहे हे आपल्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. प्रश्न, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. तर चैत्रमध्ये जी पिंपळ झाडाला नवीन अशी पालवी येते तिच्या रूपाचं जे सौंदर्य हे आपल्याला आपल्या शब्दामध्ये मांडायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. चैत्रात नवपालव्यांनी गर्द झाकलेल्या विविध रंगाच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षतलांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतू ऐन भरात आलेला असतो. त्यातही पिंपळाची पालवी डोळ्याचे पारणे फेडून टाकते. हिरव्या पोपटी रंगाच्या अनेक छटा या झाडांवर लहरत असतात. तर या पालवीचे असे हे सौंदर्य. पुढे बघा, पिंपळाचे झाड जसे या नवपल्लवांनी, नवपल्लव म्हणजे नवीन पालव्या जे येतात त्या नवपल्लवांनी डवरून जाते, तशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यात साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ते पिंपळाचीच. किंबहुना पिंपळ पानाच्या सळसळीवरूनच झाडांच्या पानांची सळसळ हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय आणि रम्य ही सर्व विशेषणे चैत्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील. तर बघा इथे आपण पिंपळाला जी नवी पालवी येते या रूपाचे सौंदर्य लिहिले आहे. आता प्रश्न पुढचा आ. चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून द्या. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, बऱ्याच वेळेला याच्या आधी सुद्धा विचारला गेला आहे. उत्तर, चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने नाहून निघते. अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपात डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो.
या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यात. पक्ष्यांची घरटी सुद्धा कशी अनेक लोभस आकारात निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात, काही लोंबत्या आकाराची, काही वेटोळ्या आकाराची, तर काही पसरट गोल जणू एखाद्या बाउल किंवा वाटीच्या आकाराची अशी विविध रूपातील असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते ते जणू निसर्गाचे साहित्य होय आणि हे साहित्य वाचताना आपण घरट्यांजवळ रेंगाळतो म्हणून ती विरामचिन्हे ठरतात. तर इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं आहे. आता बघूया प्रश्न ई. वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात लिहा. तर चला आपण आता इथे उत्तर लिहित आहोत. आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंत ऋतूच होता. त्या काळात रानातून नुसता फेरफटाका मारणं म्हणजे फक्त आनंदाने आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको, फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे. असेच फिरत असताना आम्र फुलांचा सुगंध झाला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहरांनी भरलेले होते. अनेक फांद्यांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एक जण कळवळला. झाडावर दगड मारण्याने त्याला वेदना झाल्या होत्या. त्या व्यक्तीने आम्हाला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हाला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेला. आईने मीठ मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले आणि काय सांगू, माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलो नाही. अजूनही वसंत ऋतू म्हटलं की मला ती कैरी आठवतेच. तर अशा पद्धतीने थोडक्यात वसंत ऋतूतील एखादा प्रसंगाचे वर्णन आपल्याला करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आठवणीतील सुद्धा एखादा प्रसंग या उत्तरामध्ये लिहू शकता. चला विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा स्वाध्याय पूर्ण झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.